मंडळी चला तर आज आपण 1 किलो मटनची रेसिपी बघूया। इथे मी 1 किलो मटन घेतलेलं आहे। मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पहिलं आपण मटन शिजवून घेऊया। मटन शिजवण्यासाठी इथे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे। पातेल्यामध्ये थोडं तेल टाकायचं। इथे मटनवरती आपण मीठ आणि हळद टाकून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित ते त्याला लागलं जातं। इथे आपण कांदा परतून घेऊया। कांदा चांगला परतल्यानंतर याच्यात आपल्याला लगेच मटण टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यात आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट ही कच्चीच टाकायची, त्याने फ्लेवर छान येतो। आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे। हे व्यवस्थित मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजायला ठेवायचं आहे। मंडळी, मटण आपलं शिजतंय तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आणि इथे आपण वाटणाच्या तयारीला लागूया। वाटण बनवण्यासाठी आपल्याला कांदे असे भाजून घ्यायचे आहेत। अर्धा कांदा आपला भाजून झालेला आहे। लगेचच याच्यात खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा खोबरं तर आपलं भाजून झालेलं आहे। आता आपल्याला हे वापस तव्यावरती तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लाईट गेल्यामुळे हे तुम्हाला असं दिसत आहे। इथं आपण थोडे तीळ, धने, खसखस आणि तेजपत्ता घेतलेला आहे, तोही तव्यावरती भाजून घ्यायचा आहे। ते सगळे जिन्नस आपले भाजून झालेले आहेत। त्याच्यात आपण आलं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे थोडी। हे सगळं वाटण आपण पाट्यावरतीच वाटून घेणार आहोत, कारण लाईट नाहीये, तुम्ही मिक्सरवरही वाटू शकता। इथे आमच्या सासूबाईंनी वाटण वाटून दिलेलं आहे। मटणही आपलं शिजलेलं आहे, वाफेवर शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे। पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये लगेच वाटण टाकून घेऊया। हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात काही मसाले टाकून घेऊयात। हळद टाकायची आहे, घरचा काळा मसाला टाकायचा आहे, मटन मसाला टाकायचा आहे, इथे बघू शकताय वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता याच्यात मटण टाकून घेऊया। तर मंडळी बघू शकता, इथे आपली 1 किलो मटणाची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्हीही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका।